कृष्णरी मायबाप मंडळी माझे भक्तपरायण समाधान महाराज पाटील. मानवी जीवन जगत असताना आपल्या हिंदू धर्मामध्ये सरासरी आयुर्मान जे कलियुगामध्ये मानलं गेलं ते 100 वर्ष मानलं गेलेलं आहे आणि 100 वर्षाच्या कालावधीमध्ये 35 वर्षांचा टप्पा हे आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्गीकृत करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 4 आश्रम पडतात. एक ब्रह्मचार्य आश्रम, एक गृहस्थ आश्रम, एक वानप्रस्थ आश्रम आणि एक संन्यास आश्रम. तुम्ही आम्ही एक सामान्य जीव आहोत. आम्ही ब्रह्मचार्याचं पालन करू शकत नाही, आम्ही वानप्रस्थांमध्ये नाही, आम्ही संन्यासामध्ये नाही, तर आम्ही गृहस्थी माणसं आहोत. तर या गृहस्थ आश्रमामध्ये प्रत्येक जडजीवाचा उद्धार व्हावा याकरिता साधू संतांनी काही ग्रंथ निर्मिती केलेली आहे. आणि त्यात वारकरी संप्रदायामध्ये माझे ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेव बाबा, सावता बाबा, एकनाथ महाराज, नामदेवराय, निळोबराय, चोखोबराय आदी करून या सर्व संतांनी आम्हाला वेदांचा सार अतिशय सुलभ साध्या भाषेमध्ये प्राकृतमध्ये आणला. तुमचा आमचा उद्धाराकरिता साधू संतांनी ग्रंथांची निर्मिती केली. आणि म्हणून प्रत्येक माणसाला जर असं वाटत असेल तर आम्ही आमचा उद्धार व्हावा, आमचं भलं व्हावं, आमचं कल्याण व्हावं, आमचा हा जो नरदेह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे या नरदेहाचे सार्थकता पदाला आम्ही प्राप्त व्हावं, तर नक्कीच आम्ही माझ्या ज्ञानोबरांची, ज्ञानेश्वरी, तुकोबरायचा गाथा, नामबाबांचं भागवत हे आम्ही वाचलं पाहिजे. साधू संतांना शरणामध्ये गेलं पाहिजे. कारण तो भगवंताची सेवा करण्यापेक्षा जर आम्ही ज्ञानोबा तुकोबरांची सेवा केली तर नक्कीच माझा भगवंत तुमच्या आमच्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचं लक्षात ठेवा. म्हणून मानवी जीवन जगत असताना माणसानं कसं जगावं याकरिता गाथा जरूर वाचला पाहिजे. गाथा 5वा वेद आहे माझ्या तुकोबरांचा. एक अभंग आहे माझ्या तुकोबरांचा 6 चरणांचा. त्या अभंगामध्ये मानवी जीवनाचं कल्याण कसं होईल याकरिता काही दाखले दिलेले आहेत. तो अभंग मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. महाराज म्हणतात, जीवन जगत असताना प्रत्येक माणूस धनाची अभिलाषा बाळगतो आणि धन मिळवण्याकरता नको तो अट्टहास करत आहे. पण धन कसं मिळवायचं आणि ते आलेल्या धनाचा आपण कसा विनियोग करायचा हे आम्हाला शास्त्र सांगतं. काही माणसांना धन कसं कमवायचं याचीही अक्कल नाही, कसं त्याला खर्च करायचं याचीही अक्कल नाही. काहींना कमवण्याची अक्कल आहे तर काहींना त्याला खर्च करण्याची अक्कल नाही. काहींना खर्च करण्याची अक्कल आहे पण कमवण्याची अक्कल नाही. अशी दुहादा झालेली आहे मानवी जीवनामध्ये. आणि म्हणून या कोडीचं विश्लेषण करण्याकरता माझ्या तुकोबरांच्या गाथा आम्ही जरूर वाचला पाहिजे. महाराज म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेचिकणे. माणसानं धन जोडावं पण ते उदात अंतकरणानं त्याला खर्चही करावं. योग्य ठिकाणी गोरगरिबांना जर एखाद्या आईकडे लेकरू अट्टहास करत असेल, गरिबीची परिस्थिती असेल, ऊसाचा रस मागत असेल, बिस्किटचा पुडा मागत असेल, त्या मायमाऊलीकडे जर रुपया नसेल तर नक्की अशा ठिकाणी 10 रुपये दिलं तर काही वावगं होणार नाही. पण जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेची करी. काही हरामपूर देवाच्या मंदिरामध्ये लाखो रुपये दान देतात पण सपाटीवर पडलेल्या त्या गोरगरीब लेकराला घालायला कपडे नसतात. 10 रुपयाची पुडी मागतो खायला, त्याच्याकडे ते रुपया नसतात. मागणी करत असो पण हरामपूर 10 रुपये देत नाही आणि देवाच्या मंदिरात लाख रुपये द्यायची देणगी देतो. काही कामाचं नाही. सप्त्यामध्ये 2 क्विंटल गहू देण्यापेक्षा 1 क्विंटल द्या. 1 क्विंटलाचे पैसे जर असेल तर एखाद्या गोरगरिबाच्या घरात जा आणि त्याला गूळ आणि चपाती खायला सांगा की हे बाळ, हे पैसे तुझ्याकडे ठेव आणि रोज गूळ चपाती खात जा. नक्कीच माझा भगवंत तुमच्या शरणामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेचे करे. पुढे महाराज म्हणतात, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. परोपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सधा बहिणी माया. लोकांवरती दया करा, कोणाची निंदा करू नका. दुसऱ्याची माय बेटीवरती नजर ठेवू नका. नाही तर आज वासण्याच्या अधीन गेलीत लोक. पर उपकाराने ने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गाई पशूंचे पानहन, तान्हेल्या जीवन वना माझी. ज्याला तहान लागली त्याला पाणी द्या. प्राणी मात्रांवरती प्रेम करायला शिका. आणि पुढे महाराज म्हणतात, शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे.
कुणाचं वाईट करू नका, शांती रूपानं जगा आणि आपल्या वडिलांचा मान आम्हाला कसा पुढं नेता येईल, आमच्या कुळाचा मान आम्हाला कसं पुढं नेता येईल याची काळजी घ्या. मिळवलेला पैसा, गेलेला पैसा पुन्हा मिळवता येईल, गेलेली इस्टेट पुन्हा मिळवता येईल, गेलेली डिग्री अभ्यास करून पुन्हा मिळवता येईल, पण एकदा का चारित्र्य गेलं तर ते पुन्हा मिळत नाही. नाही तर आज मुलं मुलीच आम्ही बघतोय महाराज, नको त्या गंध्या गुंध्या मरणवरती प्रेम करतात आणि आईबापाच्या कोढाला काळीमा लावतात. आणि आजकालच्या एवढ्या भंगरी पोरी झाल्या, यांना चांगला पोरगत अजिबात पसंत नसतो. भंगरी भुंगरी संटी फंटी एकदम हरामखोर पुड्या खाणारा फिरणाऱ्या मुलांवरती मुली अट्रॅक्ट झालेल्या आहेत. हे कलियुगाचं फार मोठं शोकांतिकाची गोष्ट आहे. आणि शेवटी माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे हेचे आश्रमाचे फोड परमपद बड वैराग्याचे. हेच कर आपल्या गृहस्थाश्रमाचं फळ आहे आणि हे आपलं सर्वात मोठं परमपद आहे. आणि हे बळ जर तुम्ही आम्ही प्राप्त केलं तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम होगील जीवखानी. हा माझ्या तुकोबरायांचा साधारणाचा अभंग आम्हाला खूप काही शिकवून जातो. हा अभंग मी आजपर्यंत सेवेकरिता घेतलेला नाही, कसा तसा प्रसंग आलेला नाही आहे. नक्कीच जर असा प्रसंग जर माझ्या सेवेकरिता आला, नक्कीच या अभंगाचं विश्लेषण संपूर्ण करण्याचा मी प्रयत्न करील. सर्वांची आज्ञा घेतो. सर्वांना रामकृष्ण.